मित्रांनो, आजची गोष्ट सुरू करण्याआधी एक प्रश्न विचारतो. समजा तुम्ही रोजच्या नेहमीच्या रस्त्याने चालत आहात. तुमच्यासोबत तुमची मेंढरं आहेत. सगळं अगदी नेहमीसारखं सुरू आहे. पण अचानक तुमची नजर खाली जाते आणि पायाखालची जमीनच आतून खचलेली दिसते. त्या क्षणी तुम्ही काय कराल? पळाल, मदतीसाठी ओरडाल, की आधी खाली नेमकं काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न कराल? अशीच एक घटना एका धनगराच्या बाबतीत घडल्याचा दावा केला जात आहे. धनगराने खाली पाहिलं आणि त्याला असा धक्का बसला की तो काही क्षण तिथेच थांबला. पण धक्का देणारी गोष्ट फक्त जमीन खचली होती एवढीच नव्हती, कारण त्या जागेकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनात एकच प्रश्न आला, ही जमीन आतून एवढी खाली गेली कशी? आणि मित्रांनो, इथून सुरू होते खरी गोष्ट. पण शेवटपर्यंत ऐका, कारण सुरुवातीला जे दिसतं ते संपूर्ण सत्य असेल असं नाही. नेहमीसारखी सकाळ. मित्रांनो, ही घटना ज्या पद्धतीने सांगितली जाते त्यानुसार एक धनगर नेहमीप्रमाणे आपल्या मेंढ्यांना घेऊन बाहेर पडला होता. गावाकडचं जीवन तुम्हाला माहितीच आहे. सकाळ झाली की जनावरं बाहेर काढायची, डोंगराच्या बाजूला किंवा मोकळ्या शेताच्या परिसरात घेऊन जायची. दिवसभर त्यांच्यावर लक्ष ठेवायचं आणि संध्याकाळी पुन्हा गावाकडे परतायचं. त्या धनगरालाही त्या परिसराची चांगली माहिती होती. कोणत्या बाजूला चारा आहे, कुठे पाणी मिळतं, कुठल्या रस्त्याने जनावरांना नेलं तर सोपं पडतं हे सगळं त्याला माहिती होतं. म्हणून त्या दिवशीही तो कुठलीही विशेष भीती मनात न ठेवता पुढे निघाला. सुरुवातीला सगळं अगदी व्यवस्थित होतं. मेंढरं पुढे चालली होती, तो त्यांच्या मागे होता. मध्येच एखादं मेंढरू बाजूला गेलं की तो आवाज देऊन त्याला पुन्हा कळपात आणत होता. सगळं रोजच्या सारखं. पण काही वेळानंतर त्याच्या लक्षात एक गोष्ट आली. मेंढ्यांचा कळप एका ठिकाणी थांबला. धनगराने आवाज दिला, चला पुढं चला, पण काही मेंढ्या पुढे जात नव्हत्या. त्याने पुन्हा आवाज दिला, तरीही त्या जागेभोवतीच फिरत होत्या. धनगराला संशय आला. त्याने आजूबाजूला पाहिलं, काही विशेष दिसत नव्हतं. मग त्याने जमिनीकडे पाहिलं आणि तिथे त्याला मातीचा काही भाग वेगळा दिसला. जणू जमीन थोडी खाली बसली होती. पहिल्यांदा त्याला वाटलं कदाचित पावसामुळे माती वाहून गेली असेल किंवा जनावरांच्या पायामुळे जमीन सैल झाली असेल. त्याने काठीने मातीला हलकं ढकलून पाहिलं आणि माती खाली सरकली. तो क्षण त्याच्यासाठी अनपेक्षित होता. त्याने लगेच पाऊल मागे घेतलं, कारण वरून जमीन दिसायला साधी असली तरी खाली काहीतरी पोकळ असल्याची शक्यता त्याला जाणवली. त्याने पुन्हा खाली पाहिलं. यावेळी मात्र तो काही क्षण शांत राहिला. मित्रांनो, इथेच या घटनेबद्दल अनेक वेगवेगळे दावे केले जातात. काही जण म्हणतात जमिनीखाली पोकळी असावी, काही जण म्हणतात पाण्यामुळे मातीची धूप झाली असावी, तर काही जण वेगवेगळे अंदाज लावतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंदाज आणि सत्य यामध्ये फरक असतो. आपल्याला एखादी विचित्र गोष्ट दिसली म्हणून त्यामागे लगेच रहस्यमय कारण आहे असं म्हणता येत नाही. जमीन खचण्यामागे अनेक नैसर्गिक कारणं असू शकतात. पावसाचं पाणी, मातीची धूप, जमिनीखाली पोकळी, जुनी बांधकाम किंवा जमिनीचा नैसर्गिक पोत. म्हणून त्या धनगराने स्वतःहून खाली उतरण्याचा प्रयत्न केला नाही. हीच सुरक्षित गोष्ट होती. त्याने मेंढ्यांना त्या जागेपासून दूर केलं आणि गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावात परतल्यानंतर त्याने काही लोकांना हा प्रकार सांगितला. अरे, तिथं जमीन खचली असं त्याने सांगितल्याचं म्हटलं जातं. सुरुवातीला काही लोकांनी फारसं गांभीर्याने घेतलं नाही, कारण गावात जमीन थोडीफार खचणं ही नवीन गोष्ट नाही. पण धनगर वारंवार सांगत होता, मी स्वतः पाहिलंय, जागा नीट नाही. शेवटी काही लोक त्याच्यासोबत त्या ठिकाणी गेले. आता मात्र उत्सुकता वाढली होती. सगळ्यांना एकच प्रश्न, खाली नेमकं काय आहे? लोक त्या ठिकाणी पोहोचले, पण काही जणांनी जवळ जाण्यापूर्वीच सावधगिरी बाळगली, कारण जमीन खचलेली असेल तर तिच्या कडेवर उभं राहणंही धोकादायक असू शकतं. एक एक करून लोक तिथे जमा झाले. कोणी दुरून पाहत होतं, कोणी मोबाईलवर व्हिडिओ करत होतं, कोणी आपापले अंदाज सांगत होतं. पण धनगर मात्र शांत होता, कारण त्याने हे पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याला माहिती होतं की जागा नेहमीसारखी दिसत नाही. एकाने विचारलं, तुला पहिल्यांदा काय दिसलं? धनगराने जागेकडे बोट दाखवलं आणि म्हणाला, इथंच. सगळ्यांच्या नजरा त्याच दिशेने गेल्या. आता प्रत्येकाला स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं, पण खरं उत्तर अजूनही कुणाकडे नव्हतं. मित्रांनो, अशा घटना घडल्या की गावात बातमी पसरायला वेळ लागत नाही.
एका माणसाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं आणि काही वेळातच घटनेला वेगवेगळे रंग मिळायला लागतात. जमीन खूप खोल आहे, खाली मोठी पोकळी आहे, काहीतरी जुनं बांधकाम आहे, असे अनेक अंदाज सुरू झाले. पण यापैकी काय खरं हे तपासल्याशिवाय सांगता येत नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, आज तुम्ही ही गोष्ट ऐकत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐकलेली गोष्ट म्हणजे पुरावा नसतो. सर्वात महत्त्वाचा प्रश्न, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग धनगराला एवढा धक्का का बसला? कारण त्याच्यासाठी ती जागा अनोळखी नव्हती. तो तिथून यापूर्वी गेला होता, म्हणूनच त्याला जमिनीतील बदल लगेच जाणवला. कदाचित इतर कोणी तिथून गेलं असतं तर त्याचं लक्षही गेलं नसतं. पण त्या दिवशी मेंढ्या एका ठिकाणी थांबल्या. धनगराचं लक्ष तिथे गेलं. त्याने जमीन पाहिली आणि त्याला परिस्थिती वेगळी वाटली. कधीकधी एखादी छोटीशी गोष्ट मोठा धोका टाळू शकते. आता तो जर पुढे गेला असता तर? आता जरा विचार करा. जर धनगराने त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता तर? जर त्याने कठीण जमीन तपासण्याऐवजी स्वतः खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता तर? याच कारणामुळे अशा ठिकाणी स्वतः तपास करण्यापेक्षा सुरक्षित अंतर ठेवणं महत्त्वाचं आहे. जमीनवरून मजबूत दिसू शकते, पण आतून परिस्थिती वेगळी असू शकते. म्हणूनच जमीन खचलेली दिसली तर तिथे उभं राहू नका, गर्दी करू नका, मुलांना किंवा जनावरांना जवळ जाऊ देऊ नका आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्या. पण मित्रांनो, या सगळ्यात अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे. धनगराने खाली पाहिलं तेव्हा त्याला नेमकं काय दिसलं? याबद्दल वेगवेगळे दावे आहेत, पण अधिकृत पुरावा नसताना आपण कोणताही एक दावा सत्य म्हणून सांगू शकत नाही. कदाचित तिथे फक्त माती खचली असेल, कदाचित पावसाच्या पाण्यामुळे आतून जमीन वाहून गेली असेल, कदाचित जमिनीखाली नैसर्गिक पोकळी असेल आणि कदाचित लोकांनी घटनेनंतर काही गोष्टी जोडल्या असतील. म्हणूनच या कथेला खरा धडा रहस्यापेक्षा मोठा आहे. त्या जागेभोवती चर्चा सुरू होती. एक म्हणत होता, इथं आधी काहीतरी होतं. दुसरा म्हणत होता, नाही, पावसामुळे जमीन गेली असणार. तिसरा म्हणत होता, तपासणी केल्याशिवाय काही सांगता येणार नाही. आणि खरं पाहिलं तर तिसऱ्या व्यक्तीचं म्हणणं सगळ्यात योग्य होतं. कारण सत्य जाणून घ्यायचं असेल तर अंदाज नको, तपासणी हवी. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही अशाच ठिकाणी उभे आहात. तुमच्या पायाखाली जमीन आहे. तुम्हाला वाटतं जमीन मजबूत आहे, पण अचानक काठीने माती ढकलली आणि माती खाली गेली. त्या क्षणी मनात पहिला विचार काय येईल? इथून निघून जाऊया, हाच. आणि धनगरानेही तेच केलं असावं. त्याने उत्सुकतेपेक्षा सुरक्षिततेला महत्त्व दिलं. आज सोशल मीडियाच्या काळात एखादा व्हिडिओ दिसला की आपण लगेच त्यावर विश्वास ठेवतो. खाली मोठं रहस्य सापडलं, जमिनीखाली आश्चर्यकारक गोष्ट, अशा प्रकारची शीर्षक पाहून लोक लगेच व्हिडिओ शेअर करतात. पण प्रत्येक व्हिडिओ मागे सत्य असेलच असं नाही. म्हणून आपण सावध राहायला हवं. घटना खरी असेल तिची अधिकृत माहिती पाहावी, ठिकाणी तपासावं, विश्वसनीय स्रोत पाहावेत आणि मगच निष्कर्ष काढावा. आता पुन्हा त्या धनगराच्या दिवसाकडे वळूया. सकाळी तो नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला. त्याला कल्पनाही नव्हती की त्या दिवशी गावात परतल्यानंतर त्याच्याच सांगण्यामुळे सगळ्यात लक्ष एका जागेकडे जाणार आहे. मेंढ्या त्याच्यासोबत होत्या. रस्ता नेहमीचा होता, परिसर ओळखीचा होता. पण एका छोट्याशा बदलाने सगळं बदललं. जमीन खचलेली दिसली. त्याने खाली पाहिलं, धक्का बसला आणि तो मागे हटला. काही वेळात गावकऱ्यांना सांगितलं, लोक आले, चर्चा झाली, अंदाज झाले. पण अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी तपासणी आवश्यक होती. आणि मित्रांनो, या संपूर्ण घटनेत मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती वाटली? धनगराने खाली पाहिलं म्हणून गोष्ट मोठी झाली नाही, तर त्याने धोका ओळखून स्वतःला आणि आपल्या जनावरांना त्या जागेपासून दूर ठेवलं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण कुतूहल असणं चुकीचं नाही, पण कुतूहलपोटी धोक्यात जाणं चुकीचं आहे. आणि म्हणूनच तुमच्या गावात, शेतात किंवा डोंगराच्या परिसरात अशी जमीन अचानक खचलेली दिसली, मोठी भेग पडलेली दिसली किंवा जमिनीखाली पोकळी असल्यासारखं जाणवलं तर स्वतः तपास करण्यासाठी आत जाऊ नका. सुरक्षित अंतर ठेवा, इतरांनाही तिथे जाऊ देऊ नका आणि संबंधित प्रशासनाला माहिती द्या. कारण वरून दिसणारी जमीन आणि तिच्या आतली परिस्थिती एकसारखी असेलच असं नाही. तर मित्रांनो, धनगराने पाहिलं, पायाखालची जमीन खचलेली दिसली. खाली पाहताच त्याला धक्का बसला.
पण त्या जागेखाली नेमकं काय होतं याबद्दल ठोस पुरावा नसताना आपण अफवेला सत्य म्हणणार नाही. सत्य समोर आलं तर तेच महत्त्वाचं. तोपर्यंत घटना ऐका, विचार करा, पण पुरावा नसताना निष्कर्ष काढू नका. तुम्हाला ही घटना ऐकून काय वाटतं? जमीन नैसर्गिक कारणामुळे खचली असावी का, की त्या जागेची तज्ज्ञांकडून तपासणी व्हायला हवी? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि अशीच एखादी घटना तुमच्या परिसरात घडली असेल तर त्याची माहितीही सांगा. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अफवा कितीही मोठी असली तरी सत्यापेक्षा मोठी नसते. धन्यवाद.